सर्वांना प्रथम जय शिवराय. मी तुमचा मित्र गतीश पाटील. तर मित्रांनो, आज अतिशय महत्त्वाचं तुम्हाला असं मंदिराबद्दल मी माहिती देणार आहे ना, की सध्या श्रावण चालू आहे आणि लोकांना महादेवाचं दर्शन करायचं आहे. पॉसिबलच होत नाही, गर्दीच आहे पुण्यामध्ये तुफान. कुठेही गेलं तिथं गर्दीच असते. तर तुम्हाला शांततेत दर्शन करायचं आहे तर असंच एक मंदिराबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. ते अतिशय निसर्गरम्य वातावरणात आहे आणि ते तुम्ही सहज जाऊ शकतात. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता मी महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार, ते म्हणजेच बेली महादेव मंदिर, श्री क्षेत्र वडगाव घेणन. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, पुण्यापासून साधारण 18-19 किलोमीटरच्या अंतरावर आणि PCMC म्हणजेच आपली देवाची आळंदी इथून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर वसलेलं आहे. पांडवकालीन मंदिर आहे आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे. त्यासाठी तुम्हाला कुठून यावं लागेल किंवा तुम्हाला यासाठी मार्ग कुठून आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचे, ते म्हणजे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, आज भेटू आपण श्री क्षेत्र बेली महादेव मंदिर वडगाव घेणन. तर मित्रांनो, तुम्हाला दिसतोय ना, जसं हा आळंदी रोड आहे, आळंदीपासून वडगाव घेणनकडे आपण जातो बरोबर. तर इथं एक खिंड येते, आळंदीपासून एक 3 किलोमीटरच्या अंतरावर एक खिंड येते. तिथून असा हा एंटर आहे आतमध्ये. हे आपण पोल वगैरे आपण हा लँडमार्क पकडू शकतो. तिथून तिने लिहिलं आहे पांडवकाली महादेव मंदिर श्री क्षेत्र बेली वडगाव घेणन, 2 किमी आहे. इथून तुम्हाला आतमध्ये एंटर करायचं आहे. तर मित्रांनो, विषय असा आहे, तुम्ही 2 व्हीलर किंवा याच्याने जाऊ शकता. आपण म्हणू शकतो कारने. कारला कसं आहे मित्रांनो, थोडंसं तुम्हाला त्रास होईल, म्हणजे म्हणू शकतो थोडासा कार वगैरे रस्ता वगैरे थोडासा नॉर्मल खराब आहे म्हणून तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण हे बघा, 2 व्हीलर वगैरे कसं जात असते म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, हे लँडमार्क आळंदीपासून साधारण 3-4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. जसं वरती एक खिंड येते, त्या खिंड इकडं वडगाव घेणन लागतं आणि इकडं आळंदी लागते. तिथून तुम्हाला आतमध्ये एंटर करायचं आहे आणि श्री क्षेत्र महादेव मंदिर वडगाव घेणन असं इथं पाटी लावलेली आहे. तिथून तुम्हाला आतमध्ये एंटर करायचं आहे. ओके. मित्रांनो, तुम्हाला दिसतोय ना कसला सुंदर रस्ता आहे बघा. असं वाटतं ना इथं निसर्ग आहे ना जबरदस्त आहे. थोडंसं असं चिखल येईल पण रस्ता खूप चांगला आहे. तर मित्रांनो, साधारण जो रोड आहे आळंदी ते वडगाव घेणन, त्याच्यामध्ये ना हा रस्ता येतो. 1.5 किलोमीटर आतमध्ये तुम्हाला यावं लागतं. तर हा माझ्या मागे दिसतोय का, तर मोरांचा आवाज बघा पूर्ण जोरात चालू आहे, जंगल जास्त आहे. तर 1.5 किलोमीटर तुम्हाला आतमध्ये यावं लागतं. दुसरी गोष्ट, इथं येताना 2 व्हीलर येऊ शकते, कारला खूप त्रास होईल. कार आणू नका, जास्तीत जास्त ट्रॅक्टर येऊ शकतं. रिस्क घेऊ नका. असेल तर ग्रुपमध्ये या, एकटे यायचा प्रयत्न करू नका, कारण थोडी झाडं आहेत आजूबाजू. पण तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ही माझं एक वॉर्निंग आहे तुम्हाला. तर इकडून 1.5 किलोमीटर आळंदी ते वडगाव घेणन रोड आहे आणि तिकडून आपण आतमध्ये आलो तर तुम्हाला असे 2 रोड दिसतात. आता बघा, इकडं हा चाकणला रोड जातो शॉर्टकट आणि हा एक मंदिराकडे जातो. हे तुम्हाला दिसत असेल महादेव मंदिर. हे फॉरेस्टची ही एक खूण आहे. इथून तुम्हाला आतमध्ये एंटर करायचं आहे. हे बघा, छोटीशी वाट आहे. आतमध्ये आपण घुसून आता मंदिराकडे जाणार आहोत. तर मित्रांनो, थोडं आतमध्ये आले ना, इथं तुम्हाला गाड्या आणि कार पार्क वगैरे केलेल्या दिसत आहेत. आता हा रोड इकडून तुम्ही आले बरोबर, इकडून आल्यावर तुम्हाला दिसते कार वगैरे इथं पार्क केलेले आहेत. आता थोडंसं आतमध्ये आपण जाणार आहोत.
तिकडून तुम्ही येऊ शकता, तिकडे कार पार्क करू शकता आणि इकडे टू व्हीलर वगैरे करू शकता. आता इथून आपल्याला थोडं आतमध्ये जायचं आहे. जसं तुम्ही पुढे याल ना, तुम्हाला आता इथं कमान दिसेल, श्री क्षेत्र महादेव बेली महादेव मंदिर वडगाव घेणन. शिपसी पासून साधारण 12-13 किलोमीटर असलेले वडगाव घेणन येथील श्री क्षेत्र महादेव मंदिर बेली म्हणजे जुनं पांडवकालीन इथं मंदिर आहे. हे तुम्हाला दिसते महादेव मंदिर बेली वडगाव घेणन. तर मित्रांनो, हे मंदिर खूपच प्रसिद्ध आहे आणि तुम्हाला इथं निवांत दर्शन पण होईल. तुम्हाला दिसतंय समोरचं हे मंदिर अति सुंदर मंदिर आहे. तुम्हाला पूर्ण दाखवतो मी. तुम्हाला समोर दिसतंय का ओम बनवलेला आहे तिथं. मगाशी ना तिथं पूजा चालू होती, तर तुम्हाला मी पूर्ण पिंड वगैरे दाखवू शकलो नाही. तर इथलं जे वातावरण आहे खूपच जबरदस्त वातावरण, शांत वातावरण आहे. इथं सहसा गोंगाट नसतो आणि आळंदीपासून साधारण हे ठिकाण आहे फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर. हे बघा समोरच्या पायऱ्या बघा तुम्ही किती निवांत आहेत.
शांत आहे का? कोणाचा त्रास आहे का इथं? मला जेव्हा वाटतं ना तेव्हा मी व्हिडिओ बनवायला इथंच येतो. आणि श्रावणात तुम्हाला दर्शन करण्यासाठी मंदिर असेल ना, हे मंदिर तेच आहे, बेली महादेव मंदिर, वडगाव घेणं. हेच मंदिर तुम्हाला श्रावणात इथं तुम्हाला मनमोकळं दर्शन करू शकतात.